नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल, त्यामध्ये विविध कोर्सेस असतात. तर त्या कोर्सेसला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल, तर त्यासाठी सुरुवातीला तुम्हाला एक कॉमन एंट्रन्स टेस्ट जी आहे तर ती द्यावी लागत असते. आणि त्यामध्ये जे काही मार्क्स पडत असतात, तर त्या मार्क्सच्या बेसिसवर आणि तुमच्या कॅटेगरीला जे काही रिझर्वेशन असेल, तर त्या रिझर्वेशनच्या बेसिसवर तुम्हाला काय भेटत असते, त्या ठिकाणी जागा किंवा शीट्स ज्या आहेत तर त्या भेटत असतात. तर यामध्ये बघा खूप सारे यूजीचे कोर्सेस आहेत म्हणजे अंडर ग्रॅज्युएटचे कोर्सेस असतात. तसेच पीजीचे कोर्सेस सुद्धा असतात. तसेच जे काही सर्टिफिकेट कोर्सेस असतात तर त्याचे पण खूप सारे कोर्सेस जे आहेत तर ते आपल्याला सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत घेतले जात असतात. मग तिचे बघा फॉर्म जे आहेत तर ते आपले एप्रिल किंवा मे मध्ये सुटत असतात. सुटल्यानंतर तुम्ही एक फॉर्म फिल केलेला असेल. आजचा जो जो व्हिडिओ आहे तर तो वेटिंग लिस्ट फॉर एम-ए इन एज्युकेशन यासाठी जी वेटिंग लिस्ट लागलेली आहे त्यासाठी असणार आहे. परंतु मी तुम्हाला एक थोडक्यात माहिती सांगत असतो, की जे नवीन विद्यार्थी जर आपला व्हिडिओ बघत असतील, तर मग जर तुम्हाला सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये पुढच्या वर्षी म्हणजे पुढचं अकॅडमिक वर्ष जे असणार आहे 2027-28 यासाठी जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल, तर मग प्रोसेस नेमकी काय असणार आहे? तर मग त्या प्रोसेस रिलेटेड आपण थोडक्यात माहिती बघत आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला फॉर्म सुटतात. फॉर्म फिल करायचा असतो, विविध डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असतात आणि जी काही एंट्रन्स त्याची फी असते, तर ती फी पेड करावी लागत असते. त्यानंतर मग तुमचं एक टाईम टेबल लागत असतं. टाईम टेबल लागल्यानंतर तुमचा ज्या कोर्सेसला तुम्ही ॲप्लाय केलेला आहे एंट्रन्स टेस्टसाठी, तर मग ते कधी असणार आहे? मग ती तुम्हाला एंट्रन्स टेस्ट द्यावी लागत असते. त्यामध्ये सेक्शन ए असतो आणि सेक्शन बी असतो. सेक्शन ए जवळपास 20 मार्कचा असतो. त्यामध्ये ॲप्टिट्यूड बेस्ड क्वेश्चन असतात आणि बाकीचा जो बी सेक्शन आहे, तर त्यामध्ये सब्जेक्ट रिलेटेड जो काही तुमचा सब्जेक्ट असेल, तर त्या सब्जेक्ट रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन जे आहे, तर ते विचारले जात असतात. आणि त्यानंतर मग त्या दोन्हींचे मार्क्स कंबाईन करून तुम्हाला तुमचा जो रिझल्ट जो आहे, तो लावला जात असतो आणि त्यानुसार तुमचं जी लिस्ट आहे, तर मार्किंग लिस्ट तुमची लावली जात असते. त्यानंतर तुमच्या कॅटेगरीनुसार काय जे रिझर्व्हेशन असेल, तर रिझर्व्हेशननुसार तुम्हाला सीट जे आहे, तर ते अवेलेबल करून दिले जात असतात. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिली लिस्ट लागत असते. त्यामध्ये जे काही विद्यार्थी ॲडमिशन घेतात, काही विद्यार्थी घेत पण नाही. काही दुसरी काही अप्लाय करत असतात किंवा काही ना काही दुसरी अडचण असते. काही त्यांच्या इश्यूमुळे काही त्यांच्या काही अडचणींमुळे ते काय ॲडमिशन घेऊ शकत नाही. मग उरलेल्या जागा असतात, तर त्यासाठी मग वेटिंग लिस्ट लागत असते. आजचा जो व्हिडिओ आहे, तर तो वेटिंग लिस्ट रिलेटेडच असणार आहे. त्यामध्ये जो कोर्सेस आहे, एम-ए इन एज्युकेशन, तर यासाठी वेटिंग लिस्ट जी लागलेली आहे, तर त्या रिलेटेड माहिती बघणार आहोत. वेटिंग लिस्ट लागल्यानंतर मग पुढची ॲडमिशन प्रोसेस काय असणार आहे, तर त्या रिलेटेड सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ही जी वेटिंग लिस्ट लागलेली आहे, बाकीच्या कोर्सेसची सुद्धा वेटिंग लिस्ट जी आहे, तर ती लागत असते. यामध्ये बघा, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत हा जो कोर्स आहे, एम-ए एज्युकेशन फॉर अकॅडमिक इयर 26-27 त्याची वेटिंग लिस्ट लागलेली आहे. द डिस्ट्रिब्युशन ऑफ शीट्स, टोटल शीट ज्या आहेत, तर त्या किती आहे? 60 आहे. म्हणजे 60 टोटल शीट्स आहेत एम-ए एज्युकेशनसाठी. त्यामध्ये जनरलला 18 आहे, ईडब्ल्यूएसला 6 आहे, एस-सी-बी-सीला 6 आहे, एस-सीला 7 आहे, एस-टीला 4 आहे, डी-टी-ए, ए-व्ही-जे यासाठी 2 आहे, एन-टी-बी साठी 2, एन-टी-सी साठी 3, एन-टी-डी साठी 1 आहे, ओ-बी-सी साठी 11 आहेत. त्यानंतर हॉरिझॉन्टल रिझर्व्हेशननुसार पी-एच कॅन्डिडेटसाठी 3 आहे, डिफेन्ससाठी 3, ऑर्फनसाठी 1, स्पोर्ट्स अँड कल्चर ओव्हर अँड अबोव्हसाठी 2 जागा आहेत. अशा प्रकारे तुम्हाला रिझर्व्हेशन रिलेटेड त्यांनी माहिती दिलेली आहे. आता यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी जनरलसाठी किती विद्यार्थी आहेत बघा, 5 विद्यार्थी त्यांनी घेतलेले आहेत. तर त्यामध्ये बघा अ, या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थ्यांची नावं दिसतील. सुरुवातीला तुम्हाला कॅटेगरी दिलेली आहे. त्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन आयडी दिलेला आहे, तुमचं नाव दिलेलं आहे. त्यानंतर जेंडर दिलेला आहे. टोटल या ठिकाणी मार्क्स जे आहेत, तर ते मार्क्स दिलेले आहे. तुमची युनिव्हर्सिटी कोणती आहे आणि मार्क कोणते आहेत. तर बघा, आता यामध्ये युनिव्हर्सिटीचं मेन्शन नाव असतं, तर त्यावरून तुम्हाला सांगायचं राहून गेलं, की अदर युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी जर तुम्ही असाल, तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला ज्या जागा आहेत, तर त्या जागा रिझर्व्ह असतात. त्यामध्ये अदर युनिव्हर्सिटी पण मेन्शन केलेलं आहे त्यांनी बघा. या ठिकाणी अशा प्रकारे. ही जनरलची मेरिट लिस्ट असणार आहे. त्यानंतर ई-डब्ल्यू-एसचे विद्यार्थी बघा हे.
या ठिकाणी कारणावं दिलेले आहे. तर हे विद्यार्थी काय आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीतून मेरिट लिस्टमध्ये आलेले आहे. त्यानंतर खाली एस-सी-बी-सीची मेरिट लिस्ट त्यांनी दिलेली आहे. यामध्ये किती विद्यार्थी आहे? टोटल 3 विद्यार्थी आहेत. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो पुढच्या कॅटेगरीत दिलेली आहे. एस-सी कॅटेगरीचे बघा हे जवळपास 5 विद्यार्थी त्यांनी दिलेले आहे. एस-टी कॅटेगरीचा 1 दिलेला आहे. एन-टी-बीचा पण 1, एन-टी-सीचा पण त्यांनी 1 दिलेला आहे. आणि त्यानंतर बघा पुढे ओ-बी-सी कॅटेगरीची मेरिट लिस्ट त्यांनी दिलेली आहे. जवळपास 3 आणि 3 6 6 विद्यार्थी जे आहे ओ-बी-सी कॅटेगरीतील विद्यार्थी त्यांनी दिलेले आहे. त्यामध्ये अदर युनिव्हर्सिटीचे दिलेले आहेत. एस-पी-पी युनिव्हर्सिटीचे पण दिलेले आहे. पुढे बघा आणि लास्ट जे आहे स्पोर्ट्स कल्चरचे त्यांनी मेरिट लिस्ट त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, रिझर्व्हेशननुसार त्यांनी मेरिट लिस्ट जी आहे ती वेटिंग लिस्टची लावलेली आहे. आता या मेरिट लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल, तर अशा विद्यार्थ्यांना पुढील प्रोसेस काय असणार आहे? खाली त्यांनी माहिती दिलेली आहे. द लिंक फॉर ऑनलाईन सबमिशन ऑफ ॲडमिशन फॉर्म्स विल बी ॲक्टिव्ह फ्रॉम 28 जुलै 2026 टू 31 जुलै 2026. तर आज किती तारीख आहे? 30 जुलै आहे. म्हणजे आजचा दिवस आणि उद्याचा 5:30 वाजेपर्यंत, संध्याकाळच्या 5:30 वाजेपर्यंत तुम्हाला जो ऑनलाईन फॉर्म जो आहे, तर तो फिल करता येणार आहे. जे या लिस्टमधील जे विद्यार्थी असतील, तर त्याच विद्यार्थ्यांना हा ऑप्शन येणार आहे. Student on the merit list should be ensured to secure their admission paying required fee within 3 working days from the opening the link for the admission on SPPU website. Failure to do so will result in the cancellation of their claim to admission. बघा. आता या ठिकाणी 28 तारखेला सुरुवात झालेली आहे. लगेच तुम्ही फॉर्म फिल करून घ्या आणि लगेच तुम्हाला पेमेंट पण करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही पेमेंट करशाल त्यावेळेस तुमचा जो शीट जे आहे तर ते कन्फर्म होणार आहे. आणि त्यानंतर बघा पुढील इफ एनी क्युरी काही क्युरी असेल तर तुम्ही त्या डिपार्टमेंटला किंवा सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीच्या कॉन्टॅक्ट असमध्ये जर गेल्यानंतर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पण त्यांचे भेटून जाणार आहे. त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. जे विद्यार्थ्यांच्या लिस्टमध्ये नाव आहे आणि तुम्हाला जर एम-ए इन एज्युकेशन यासाठी जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर लवकरात लवकर तुम्ही जाऊन तुम्ही फॉर्म फिल करून घ्या आणि इम्पोर्टंट म्हणजे फी जी आहे तर ती फी पेड करून घ्या. फी पेड केल्यानंतर तुमचं शीट जे आहे तर ते कन्फर्म होणार आहे. त्यानंतर बघा खाली त्यांनी माहिती दिलेली आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. एम-ए एज्युकेशन फर्स्ट इयर वेटिंग लिस्ट ॲडमिशन 26-27. All student please upload all following documents on your MA education admission profile and also submit one set of Xerox copy of the documents within original transfer certificate to the department for further admission and departmental approval process. Please visit the department 30 जुलै ते 4 ऑगस्ट या दरम्यान तुम्हाला काय करायचं आहे, व्हिजिट करायचं आहे. लास्ट डेट वेटिंग लिस्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ॲडमिशन प्रोसेस इज 4th ऑगस्ट 2026. तर बघा या ठिकाणी माहिती दिलेली आहे. खालील डॉक्युमेंट जे आहे ते तुम्हाला एक ओरिजिनल लागणार आहे आणि प्लस तुम्हाला एक झेरॉक्स कॉपी सेट जो आहे तर त्याचा लागणार आहे. आणि त्यानंतर बघा तुम्हाला लास्ट डेट 31 तारीख दिलेली आहे ऑनलाईन फॉर्म वगैरे फिल करण्यासाठी. आणि डिपार्टमेंटला जाऊन म्हणजे सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीला जाऊन रिस्पेक्ट जी काही डिपार्टमेंट जे आहे तुमचं एम एज्युकेशन त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा करून घ्यायचं आहे. त्यासाठी बघा डॉक्युमेंट्स लागणार आहे. एस-एस-सी मार्कशीट लागणार आहे. त्यानंतर एस-एस-सी सर्टिफिकेट पण असतं ते पण तुम्हाला लागणार आहे. तसेच 12वीचं मार्कशीट, 12वीचं सर्टिफिकेट पण लागणार आहे. लास्ट क्वालिफिकेशन मार्कशीट पण लागणार आहे. पासिंग सर्टिफिकेट, ट्रान्सफर सर्टिफिकेट, मायग्रेशन सर्टिफिकेट, त्यानंतर डोमिसाइल सर्टिफिकेट, त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी. आता बघा ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट वगैरे लागणार नाही आणि त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी पण लागणार नाही. तर जे विद्यार्थी ओबीसी मधील ओबीसी कॅटेगरीतील असतील किंवा एन-टी-ए-बी-सी कॅटेगरीमधील असतील किंवा एन-टी-डी कॅटेगरीतील असतील तर त्यांना कास्ट व्हॅलिडिटी लागतील. तसेच एस-सी आणि एस-टी कॅटेगरीला कास्ट व्हॅलिडिटी वगैरे लागत नाही. त्यांना कास्ट सर्टिफिकेट फक्त लागत असतं. त्यानंतर नॉन क्रिमिनल वगैरे ज्या कॅटेगरीला नॉन क्रिमिनल लागत असतं ते नॉन क्रिमिनल पण तुम्हाला लागणार आहे, ओरिजिनल लागणार आहे.
त्यानंतर गव्हर्नमेंट फिजिकल हँडिकॅप जे विद्यार्थी फिजिकल हँडिकॅपचं रिझर्व्हेशन घेत असतील, तर त्यासाठी फिजिकल हँडिकॅपचं सर्टिफिकेट लागणार आहे. फक्त ते जे पी-एच कॅन्डिडेट असतील त्यासाठी. त्यानंतर अंडरटेकिंग फॉर्म जो आहे, तर तो व्यवस्थित सर्वांनी भरायचा आहे. आधार कार्ड लागणार आहे, फोटो पण लागणार आहे आणि सिग्नेचर सिग्नेचर त्या ठिकाणी तुम्हाला करायची आहे. आता हे जे 18 डॉक्युमेंट्स दिलेले आहे, त्यापैकी जे तुम्हाला कॅटेगरीनुसार लागणार आहे, ते ओरिजिनल डॉक्युमेंटचा एक सेट करा आणि त्याचा एक झेरॉक्स सेट करून तुम्हाला काय करायचं आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे, तर ते करून घ्यायचं आहे. त्यानंतर मग पुढे बघा, पुढची प्रोसेस काय-काय असणार आहे, त्यांनी या ठिकाणी आपल्याला शॉर्टकटमध्ये माहिती दिलेली आहे. एम-ए एज्युकेशन ॲडमिशन प्रोसेस 2026-27. गो टू unipuणे.ac.in वेबसाईटवर जायचं आहे. पीजी ॲडमिशनवर जायचं आहे. त्यामध्ये लॉग इन करून घ्या. तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून घ्या. युजर आयडी तुमचा मेल असू शकतो आणि पासवर्ड तुम्ही माहीत असेल तुम्हाला, नसेल तर फॉरगेटचा ऑप्शन तो त्या ठिकाणी भेटतो तुम्हाला. फॉरगेट करून घ्या आणि त्यानंतर व्यवस्थित लॉग इन करून घ्यायचं. लॉग इन झाल्यानंतर प्रोफाइल फिल करा. अपलोड ऑल रिलेव्हंट डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. सेंड डिपार्टमेंटल अप्रूव्हल यावर क्लिक करायचं आहे. म्हणजे पुढची प्रोसेस. आफ्टर रिसिव्हिंग डिपार्टमेंट अप्रूव्हल पेइंग द चलन फ्रॉम ॲडमिशन डिटेल्स. आणि त्याची काय फी आहे, फी पेमेंट करायची आहे. सबमिट द ॲडमिशन फॉर्म टू द डिपार्टमेंट ऑफ हेड ऑर बाय मेल. मी मग जो काही फॉर्म जो आहे तो प्रिंट करायचा आहे आणि त्याची पीडीएफ तुम्हाला या मेलवर तुम्हाला काय करायचं या ठिकाणी जो मेल दिलेला आहे तर त्या मेलवर तुम्हाला सेंड करायची आहे ती पीडीएफ. For further information, please visit the contact to the department. The detailed step, the following qualified candidates for the admission are provided at the following links. या ठिकाणी तुम्हाला लिंक पण त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे या पीडीएफची लिंक दिलेली आहे. त्यानंतर कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेस पण दिलेला आहे तुमच्या डिपार्टमेंटचा. टेलिफोन नंबर पण दिलेला आहे आणि मेल पण दिलेला आहे. जर तुम्हाला काही अडचणी आल्या तर नक्की तुम्ही यावर कॉन्टॅक्ट करू शकता. आता यानंतर पुढील प्रोसेस बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं होतं, ऑल स्टुडंट प्लीज अपलोड ऑल फॉलोइंग डॉक्युमेंट्स ऑन युअर इमे एज्युकेशन ॲडमिशन प्रोफाइल. प्रोफाइल अपलोड करायचे आहे. असो सबमिट वन सेट झेरॉक्स कॉपी ऑफ ऑल डॉक्युमेंट्स विथ ओरिजिनल ट्रान्सफर सर्टिफिकेट टू द डिपार्टमेंट फॉर द फर्दर ॲडमिशन डिपार्टमेंटल अप्रूव्हल प्रोसेस. प्लीज व्हिजिट द डिपार्टमेंट. तुम्हाला व्हिजिट करायचं आहे. 31 तारखेपर्यंत लास्ट डेट आहे. व्यवस्थित फॉर्म फिल करा. लगेच जरी तुम्ही आज तारीख 30 आहे. आजपासून जरी तुम्ही युनिव्हर्सिटीला जाऊन त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेतलं, तरी काही अडचण येणार नाही. लास्ट डेट बघा. जरी तुम्ही फॉर्म फिल केला, त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे सर्व प्रोसेस जी आहे, तर त्यासाठी लास्ट डेट त्यांनी दिलेली आहे 4 ऑगस्ट 2026 त्यांनी लास्ट डेट दिलेली आहे. तर लवकरात लवकर विद्यार्थी मित्रांनो, जे वेटिंग लिस्टमध्ये आलेले आहे विद्यार्थी त्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल, तर नक्कीच तुम्ही व्यवस्थित फॉर्म फिल करा. युनिव्हर्सिटीला जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून तुमचं शीट जे आहे, तर ते कन्फर्म करून घ्यायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत जी एम-ए एज्युकेशन यासाठी वेटिंग लिस्ट लागलेली होती, तर त्या रिलेटेड आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.